आता आपण म्हणतो की बिबट्यांनी हल्ले केलेले आहेत, त्याच्यामध्ये बऱ्याच म्हणजे लहान मुलांचा बळी गेलेला आहे. ज्यावेळी बिबट्याला इतर प्राण्यांच्या व्यतिरिक्त म्हणजे कुत्रा हे त्याचं अन्न आहे, खाद्य आहे, मग त्याच्यावर त्या माणसाच्या रक्ताची जेव्हा त्याला चटक लागते तर त्यावेळी त्यांचं बिहेवियर पूर्णपणे बदलतं आणि तो नवीन फूड म्हणून माणसाकडे फूड म्हणूनच बघतो का? आता ह्याच्याबद्दल बोलणं खूप अवघड आहे. हे जेवढे पण हल्ले झाले हे पण नरभक्षक होतात का ते? ऍक्सिडेंटल हल्ले झालेत असं आतापर्यंत सगळं दिसून आलेलं आहे. मुंबईमध्ये तर खूप क्वचितच हल्ले झाले. सुरुवातीला रेस्क्यू सेंटर जेव्हा बनलं होतं त्या काळामध्ये कॉन्फ्लिक्ट जास्त होता. जसं मी म्हटलं की त्याच्यानंतर मग जसा अवेअरनेस वाढला तसं सगळे कॉन्फ्लिक्ट कमी व्हायला लागले आणि हे रेस्क्यू सेंटर इथेच राहिलं. आणि आता महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणी जे कॉन्फ्लिक्ट होतात तिकडची भौगोलिक परिस्थिती वेगळी असते, तिकडचे प्रॉब्लेम्स वेगळे असतात, तिकडचे रहिवासीचं त्यांचा माइंडसेट वेगळा असतो आणि मग तिकडचे प्रॉब्लेम्स हे आपण तिकडच्या लोकांशी जास्त रिलेट करू शकतो. तर इकडचे मुंबईमध्ये जे गोष्टी आहेत ते सध्या खूप कंट्रोलमध्ये आहेत. आणि तुम्ही जे म्हटलात ना, तर मग एक बेसिक आहे की बिबट्या त्याच्या हाईटला जे समोर दिसतं त्याच्या डोळ्याच्या लेवलला त्याच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न करतो, कारण की ते त्याचा भक्ष्य समजतो तो त्याला. म्हणून तसे हल्ले झाल्याचं घटना झाल्यात असं मला वाटतं. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानिनी चॅनलला जरूर भेट द्या.